आम्ही सगळे भंडारदऱ्याला गेलो होतो. आता मधूनच पाण्यात मजा नाही, पहिल्यापासून पहा आता सगळं. तर राम राम मंडळी, मी तुमचा अभय. पहिली गाडी पण आली, दुसरी गाडी पण आली, तिसरी गाडी पण आली. सगळ्या आता लाईनशीर राहून घातल्या होत्या. आम्ही सगळे जमा झालो होतो साई मंदिरात. मग दर्शन केलं आणि एक फोटो काढून लगेच निघालो होतो. पुढे गेल्यावर एक गणपती बाप्पाचं मंदिर होत, तिथं पण थांबलो होतो. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन एक फोटो काढून पुढे पण आलो होतो हनुमान मंदिरात. घरून पण डबे आणले होते. इथं जेवण करून डायरेक्ट आलो. रंधा पडला एकदम मस्त असा धबधबा. इथं धबधबा पण इतका जबरदस्त पाण्याचा नुसता धडधडाचा आवाज येत होता. टपटप एक फोटो काढला आणि एक मस्त असा व्हिडिओ पण काढला. हा धबधबा पण पाहून झाला होता. तर तिथून पण आलो होतो हॉटेलला. एकदम जबरदस्त असं हॉटेल आधीच बुक करून ठेवलं होतं आम्ही. सगळ्यांच्या बॅग वगैरे ठेवून आलो डायरेक्ट भंडारदरा पाहायला. दरवाजेपाशी एक फोटो काढून डायरेक्ट निघालो होतो पुढं. इथं आल्यावर पण सगळ्यांचा मूड एकदम फ्रेशच झाला होता. सगळे एकदम मस्त एन्जॉय करीत होते. तिथून पण आलो होतो डायरेक्ट भंडारदऱ्याच्या भिंतीवर. भंडारदरा पण एकदम खतरनाक दिसत होता. ते पाहून डायरेक्ट आलो होतो चहा प्यायला. चहा इतका क्वालिटी होता, डायरेक्ट टपटप 2 ग्लास ओढले. चहा पिऊन डायरेक्ट भंडारदऱ्याची वरून ती भिंत पाहिली होती की तीच आता खालून पाहायला निघालो होतो. खालून पण एकदम जबरदस्त असं दिसत होतं. सगळं जंगलातच आहे. आता पार संध्याकाळ पण झाली होती. लगे हॉटेलवर पण आलो होतो. एकदम मस्त अशा वातावरणात एकदम मस्त क्वालिटी जेवण होतं, कधी विसरूच नाही शकत. आता आम्ही झोपतो. आता उद्या काय काय पाहिलं ते पुढल्या ब्लॉग मध्ये पाहू. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो लाईक करून.